एकतर हे संमेलन या ठिकाणी व्हावं ही काय एक दिवसाची प्रक्रिया नाही. 27 वर्ष मी नाट्य परिषदेचं शाखा या ठिकाणी कार्यरत आहे. आम्हाला देखील 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आमच्या नियामक मंडळाने निर्णय केला की पुणे जिल्ह्यामध्ये पहिली शाखा सुरू झाली पुणे या ठिकाणी. तर पुणे सर्वानुमते प्रशांत दामलेंच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. आमचे विश्वस्त उदयजी सामंत, आदरणीय पवारसाहेब आणि सर्वांनी एकमुखानं एकमतानं की बाबा पिंपरी चिंचवड शहरामध्ये शुभारंभ पुण्यामध्ये व्हावा ना, खऱ्या अर्थाने जे उद्घाटन 100वे संमेलन ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्हावं. आणि आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये एवढं मोठं संमेलन होत असताना किंवा नियामक मंडळानं विश्वास दाखवल्यानंतर 100वे आहे तर यापूर्वी असं आता पूर्वी आधुनिकतेची झालं नव्हती. मला 99 साली 79वे संमेलन या ठिकाणी घेतलेलंच होतं. पण त्यावेळेची जे पद्धत होती किंवा त्या पद्धतीने जे सोशल मीडिया किंवा आता इलेक्ट्रॉनिक ह्या सगळ्या आधुनिक जे आलेलं आहे आधुनिकीकरण त्याचा एक ॲडव्हान्टेज घेणं आणि त्याही पलीकडे जाऊन यापूर्वी आम्ही थोडा अभ्यास केला की संमेलन म्हणजे एक 2-3 ठिकाणी एक ठिकाणी झालं, सकाळी उद्घाटन झालं, दुसऱ्या दिवशी समारोप झाला, संमेलन संपलं. आता आमचं शहर एवढं मोठं झालेलं आहे की आता भोसरीवाल्यांना वाटतच नाही की आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये. मग त्यांना पण वाटलं पाहिजे की मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतो. सांगवीच्या लोकांना नदीमध्ये इकडं कधीच त्यांचा संपर्क नसतो. मग निळू फुलं आहे तिकडं. प्राधिकरण हा एरिया कंप्लीट वेगळाच आहे. तिथं गदी माडगुळकर आहे, रामकृष्ण मोरे तर आपल्याला ज्ञात आहेच. अशा सर्व ठिकाणी मला नाही वाटत की 68 प्रोग्राम आहेत, 17 व्यावसायिक नाटक, अवधूत गुप्तेंची संगीत रजनी, आमच्या मराठी नाट्य आणि सिने असे अभिनेते नेत्रींची त्यांची कलाकार रजनी, म्हणजे दोन असं नाही की प्रायोगिक असू द्या, हौशी असू द्या, एकांकिका असू द्या. आणि ह्या संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे बालनगरी संमेलनामध्ये दुसरं संमेलन, त्याचा वेगळाच पॅन्डॉल, त्याचं वेगळंच हे या सगळ्या पद्धतीनं एक अविस्मरणीय म्हणजे इथून पुढे झालं तर हरकत नाही, पण ह्यापूर्वी नाही संमेलन झालं आणि 100वे मिळणं हे आमचं सद्भाग्य आहे. तर आम्ही त्या प्रशांत दामले आमची सर्व टीम या ज्या विश्वासार्थेनं आमच्या या जबाबदारी सोपवलेली आहे नियामक मंडळानं, तो विश्वासार्थ सिद्ध करण्याची ही योग्य संधी आहे. आणि माझं शहर जे आहे हे काय शहर आता होतं औद्योगिक म्हणजे पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. तर ह्या संमेलनानंतर आमची पिंपरी चिंचवड ही उपराजधानी म्हणून जाहीर होईल. एकूणच व्यासपीठाला कुणाचं नाव देण्यात आलं आणि ओव्हरऑल जो इथे जो हा थिएटर सारखा नाही, मी 10 वर्ष नियामक मंडळात सदस्य आहे आणि ह्यापूर्वीची 22 संमेलनं मी स्वतः जाऊन पाहिलेली. कुठं उणिवा असतात, कुठं काय राहू शकतं आणि काही मंडपवाले आहेत की त्यांना याचा हातखंडा आहे. म्हणजे त्यामुळं मला कुठेही आम्ही उस्मानाबादला पण अशाच पद्धतीचं संमेलन मंडप व्यवस्था केली होती. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीची कुठं काय कमी असतं, कुठं अडचण येऊ शकते, या सर्व गोष्टीचा मला पूर्व अनुभव या संमेलनात आला आणि म्हणून मंडप उत्तम प्रकारे म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की आपण घरात पाहून कार्यक्रम बसून घरात पाहत आहे, अशा पद्धतीने व्यवस्था केली. झाल्या अंतिम टप्प्यात तयारी आता तुम्ही पाहताच आहे. आता डायरेक्ट उद्या आमची 4 तारखेला संध्याकाळी कदाचित रिहर्सलच होईल सगळे संध्याकाळ पूर्ण. 5 तारखेला आम्ही कार्यक्रम करून बघणार. 5 तारखेला रंगमंच पूजन एक अशी प्रथा आम्ही केलेली आहे की त्यातनं आमचे जे आता नियामक मंडळाचे जे सदस्य येतील, कारण का ते संमेलनाला आल्यानंतर खरं तर मध्यवर्तीचं संमेलन आहे, त्यामुळे ते आले तर त्यांच्या हस्ते काय चांगलं शगुन जो आहे तो रंगमंच पूजनाने आम्ही करणार.